गंगापूर रोड परिसरातील सावरकर नगर येथे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता जंगली वृक्षाची अवैध तोड केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये बनावट वृक्षतोड परवानगी पत्र आणि बनावट फी भरल्याची पावती तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील निरीक्षक श्रीकांत इरनक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावरकर नगर येथील सर्वे नंबर 1/2 प्लॉट नंबर 26 येथील जंगली वृक्ष तोडण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता। मात्र संबंधित वृक्ष रस्त्यालगत असल्याने परवानगी नाकारण्यात आली होती। त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये सचिन धाकतोडे यांना मनपाने काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदार अकबर वनियार यांनी बिल्डर दिनेश पाटील यांना भेटून वृक्षतोडीसाठी परवानगी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। यासाठी त्यांनी 10,000 रुपये घेतल्याचं समोर आलंय। यानंतर आरोपींनी वृक्ष महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचं परवानगी पत्र तसेच 10,000 रुपयांची बनावट फी भरल्याची पावती तयार करून दिल्याचा आरोप आहे। संबंधित वृक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली असता तो पूर्णपणे तोडण्यात आल्याचं निदर्शनास आलं। चौकशीमध्ये परवानगी पत्र आणि पावती बनावट असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र नागरिक क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भाटू पाटील करत आहेत। मनपाच्या वृक्षतोडीबाबतच्या बनावट पावत्या प्रकरणी सचिन धाकतोडे याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सचिन धाकतोडे याच्या विरुद्ध यापूर्वी म्हसरूळ, इंदिरानगर, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर पुन्हा सचिन धाकतोडे यानं शुभम पार्क परिसरातील एका बिल्डरला 40,000 रुपयांची बनावट फी भरल्याची पावती तयार करून तेथील 5 ते 7 वृक्ष तोडून जेसीबीनं खड्ड्यात ढकलून दिल्याची तक्रार परिसरातील वृक्षप्रेमींनी दिल्यानंतरही सचिन धाकतोडे हा न थांबता त्यानं पुन्हा सावरकर नगर येथील दिनेश शांताराम पाटील नावाच्या बिल्डरला अशीच 10,000 रुपयांची मनपाची बनावट पावती दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर सचिन धाकतोडे याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।